प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 5 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय हे सुनील सगळे जेवत असताना तिथे येतात आणि म्हणतात चला सगळ्यांसोबत जेवायला छान वाटतं। भारती म्हणायची की सगळ्यांनी असं एकत्र जेवायला पाहिजे आणि खाली बसून जेवायला पाहिजे, म्हणजे जेवण पोटभर होतं ना, सगळ्यांना असं एकत्र बघून खूप छान वाटतंय। मग आता इरा म्हणते पण आम्हाला नाही चांगलं वाटत आहे ना, तुम्ही आमच्यात येतायत, आमचा आनंद स्पॉइल करताय ना तुम्ही। बयो लगेच इराला म्हणते इरा असं काय बोलतेस ग त्यांना। मग ते म्हणतात जाऊ दे ग बयो, माका काही फरक पडत नाही। अगं डॉक्टर दिसत नाहीयेत, ते आले नाहीत का अजून। मग आता ही सुमन म्हणते आहे दादा त्याच्या खोलीत बसलाय। मग आता हा लगेच म्हणतो सुनील मी जातो त्यांना घेऊन येतो जेवायला, ते का नाही आले जेवायला, सगळ्यांसोबत जेवायला पाहिजे पोटभर त्यांनी। बयो म्हणते तुम्ही नका ना जाऊ, पण हे सुनील मुद्दाम म्हणत असतात की मी जातो त्यांना बोलवायला। अगो माझे भांडण झालं ना त्यांच्याशी, मग मी समजवतो। इरा पण त्यांना हटकते की तुम्ही जाऊ नका बोलवायला, पण हा माणूस मात्र काही ऐकायला तयार नाहीये। आता ते मुद्दाम खोलीत जातात आणि शुभमकर बिचारे आधीच टेन्शनमध्ये असतात आणि हे तिथे जाऊन आणखीन त्यांना त्रास देतात। शुभमकर त्याला म्हणत असतात तू कशाला आलायस बाबा इथे, जा ना इथून जा ना, पण तो काही जाईना। तो मुद्दाम म्हणतो अहो असे एकट्यात बसू नये, भारती सांगायची। आता शुभमकर म्हणतात मला काही ऐकायचं नाहीये, जा बाबा इथून। आता ते म्हणतात अहो ऐकून तरी घ्या, भारती काय सांगायची, तुम्ही असे माझ्यावर चिडत जाऊ नका हो, मी मुद्दाम आलो इथे। अहो काय सांगायची भारती की असं जेवणावर राग काढू नये। मग आता शुभमकर म्हणतात तू जा इथून। आता हा आपली भारती म्हणतो तर लगेच त्याचे शब्द बदलून म्हणतो नाही नाही चुकलं माझं, तुमची भारती। दुपारी वयो माझ्या सांगण्यावरनं दवाखान्यातून निघून आली होती, आता ती मी सांगेल तसंच करेल, शेवटी मी तिचा बापूस आहे, तुम्ही तिचे बापूस नाही आहात, मी रक्ताचा बापूस आहे, आता असंच मी तिला लांब घेऊन पण जाणार। शुभमकर खूप चिडतात याच्या असं बोलण्यावर, ते आता त्याची कॉलर धरतात आणि मग हा मोठ्याने आगाजा करायला लागतो बापरे बापरे मारलं मला, मारलं, मुद्दाम मारतायत मला, आणि असं रडत रडत मुद्दाम बाहेर जातोय। जाताना धमकी देतो शुभमकरांना की मी बयोला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणार। आता शुभमकरांना कळतंय की हा मुद्दाम त्यांना चिथवतोय जेणेकरून त्याचं काम सोपं होईल, पण तरी त्यांच्या रागावर कंट्रोलच राहत नाही। आता बयो म्हणते काय झालं, मग आता बाहेर येऊन उगाचच तमाशा करतात, मी आजारी आहे ग, माझ्याशी असं कशाला वागतात ते बघ ना, मला पुन्हा मारलं, माझ्या तोंडात मारलं ग, आणि माझी कॉलर पण धरली आणि याने स्वतःच्या तोंडात मारून घेतलेलं असतं। रमाकांत म्हणतो अरे कशाला तू तिकडे गेला होतास बाबा। शुभमकर धावून येतात आता याच्या अंगावर, तेव्हा रमाकांत म्हणतो अरे दादा असं काय करतोयस तू। लगेच हा मोठ्याने रडायला लागतो, मी काय वाकडं केलंय तुमचं सांगा ना मला। आता बयो शुभमकरांच्या समोर येते, हे सगळा तमाशा हे कोणाला सहन होत नसतो, म्हणजे इराला पण फार राग येत असतो, आरव पण तिथेच आहे। शुभमकर आता त्यांना मारणार तेवढ्यात बयो समोर येते आणि म्हणते बाबा असं का करताय तुम्ही, सॉरी बाबा नाही म्हणत ती, नुसतं डायरेक्ट बोलते असं का करताय तुम्ही, मला माहिती आहे तुम्हाला यांनी दारू पिलेली आवडत नाही, पण तुम्ही हे सगळं कुठल्या कारणामुळे करताय मला कळत नाहीये, तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर, पण हे जर असं रोज रोज होत असेल तर मला इथून जावंच लागेल, तुम्ही मला जाऊ पण नाही देत आहात, ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाणार आहे। शुभमकर बयोकडे बघतच राहतात आणि त्यांना आता रडायला येते। सुमन म्हणते नाही बयो तू कुठेही जाणार नाहीयेस आम्हाला सोडून। बयो म्हणते मला इथून जावंच लागेल, त्या सगळ्यांच्या भल्यासाठी हे करणं गरजेचं आहे। तर बयो आता अशी ठरवते की आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जायचं, म्हणजे घर सोडून निघून जायचं। आता आरवला बिचारायला आलंय टेन्शन। तर शुभमकर आता खोलीत गेलेत आणि भारती त्यांच्या फोटोकडे बघून बोलतायत, त्यांना बिचाऱ्यांना खूप हेल्पलेस फील होत असतं। भारती त्यांच्या फोटोशी बोलून ते म्हणत असतात मी काय करू भारती या परिस्थितीमध्ये, आयुष्यभर जीवापाड जपलेली माझी ही लेक आता मला दूर सोडून चालली, तुम्हीच सांगा मला मी आता काय करू। आता सुमन येते तिथे आणि त्यांना म्हणते तू बयोशी बोल दादा, असं छान दाखवलाय प्रेक्षकांनो भाग। तर आता ही सुमन म्हणते दादा भारती वहिनी असती तर तिने तेच केलं असतं, तू बोल बयोशी आणि तिला थांबव। आता शुभमकर म्हणतात तिला शपथ घातली होती मी सुमन की तू या घराच्या बाहेर जायचं नाहीस म्हणून, तिला जर शपथ धुडकवायची असेल तर कसं थांबवू मी तिला। आता ही बयो पुन्हा तिचं बॅग पॅक करायला लागली आहे। इरा लगेच म्हणते सगळं नीट घे, काही ठेवू नकोस हं। गौतमी तिला टोमणा मारते तुझं सामान भर बयो, नाही काही राहिलंच तर आम्ही पाठवून देऊ तुला, परत बिरत येऊ नकोस हं। अगं इरा मदत कर तिला सामान भरायला। बयो म्हणते नाही काही गरज नाही, माझं मी करेल। मग लगेच इरा म्हणते अगं इट्स ओके मला करू दे ना मदत, म्हणजे मला खूप आनंद होतोय ग हे सगळं करताना। आता बयो तिच्याकडे बघते तेव्हा म्हणते अगं म्हणजे तुझा बाबा सापडलाय ना म्हणून म्हटले मी। गौतमी उगाच चिडवते बयोला आणि म्हणते किती नाही म्हणलं ना तरी रक्ताचीच नाती खरी असतात, बाकीची नाती काही खरी नसतात। बयो म्हणते माझं आणि माझ्या
बाबाचं नातं रक्ताचं नसलं तरी ते खरं आहे. आधी पण माझं नातं तसंच होतं आणि नेहमी तसंच राहील. लगेच इरा म्हणते तुला किती वेळ सांगितलं मी ते माझे बाबा आहेत फक्त तुझे नाही आहेत. गौतमी म्हणते अगं तिला समजावून सांग नीट. कसं आहे ना बयो, माणूस त्याचा इगो सांभाळण्यासाठी ना बाकीची नाती सांभाळत असतो ग. अगं शुभंकरने सुद्धा तेच केलं. बयो म्हणते ते कसे ते मला चांगलं माहिती आहे. गौतमी म्हणते तुला ना फक्त शुभंकरचं वरवरचं रूप माहिती आहे. अगं तो तुसडेपणाने कशाला वागला असता मग. तो ना फक्त तुझ्यावर हक्क गाजवत होता, फक्त इगो होता ग त्याला. प्रेम बिम काही नव्हतं तुझ्याबद्दल. अगं किती नाही म्हटलं तरी माणसाला इगो असतोच. तसा शुभंकर चांगला आहे स्वभावाने. पण आता बयोला शपथ आठवते शुभंकरांची आणि आता ती एकदम बोलून जाते की मी नाही जाणार आहे. तेवढ्या सुनील पण तिथेच आलेले असतात. ते बयोला म्हणत असतात चल आपल्याला निघायचं ना, ठरलं होतं ना आपलं जायचं. पण बयो म्हणते हो पण मी जाणार. बाबांनी मला शपथ घातली आणि मी इथून जाणार नाही, त्यांची शपथ मोडणार नाही. आता गौतमी खूप तनतन करते आणि त्या सुनीलला म्हणते काय सगळा प्लॅन फिसकटला. आता रमाकांत म्हणतो तुझी पोरगी म्हणजे 7.5 आहे नुसती आमच्या घरावर. आता तो बौले म्हणतो हो ना माझी ऍक्टिंग पण वाया गेली. गौतम म्हणते ते काही नाही, तू तिला घेऊन जायचंच म्हणजे घेऊन जायचंच इथून. आता बौले म्हणतो मला थोडासा मी तिला घेऊन जाईलच. आता शुभंकर खूप टेन्शनमध्ये असतात तेव्हा बयो त्यांच्याशी बोलायला येते आणि हा सीन त्यांनी खूपच छान दाखवला. बयो शुभंकरांना म्हणते तुम्ही माझ्यावर रागवलात का. शुभंकर म्हणतात नाही मी स्वतःवरच रागवलंय. बयो म्हणते हे जे काही घडते ते का घडते मला कळत नाहीये, पण तुम्ही माझ्या भल्यासाठी मला दूर नाही जाऊ देते एवढं मला कळतंय. नशीब शुभंकरांचं तिला कळतंय. शुभंकर म्हणतात बघितलं अजून पण तू मला बाबा म्हणत नाहीयेस. बयो म्हणते मी तुम्हाला बाबा म्हटले काय किंवा नाही म्हटले काय. तुम्ही माझ्या स्वप्नातला आकाशातला काजवा आहात, तो काजवा जो मला स्वप्न बघायला बळ देतो. शुभंकर म्हणतात बाळा नुसती बघायची नसतात स्वप्न, ती पूर्ण करायची असतात. बयो म्हणते हो बाबा मी पूर्ण करणारच आहे, पण मला मुलगी म्हणून जी काही माझी कर्तव्य आहेत ती सगळी पार पाडायची आहेत. मी हे सगळं जे करते ना ते फक्त एकाच विचाराने करते की आई असती तर तिने काय केलं असतं आज. आई असती तर ती या परिस्थितीत कशी वागली असती, तिनं कसा सांभाळ केला असता त्यांचा. शुभंकर म्हणतात पण अगं हे सगळं करताना तू तुझ्या स्वप्नांपासून दूर गेलेली तुझ्या आईला चाललं असतं का. अगं भारतीने आयुष्यभर एकच स्वप्न बघितलं होतं, तू डॉक्टर होण्याचं, आणि तू तुझ्या स्वप्नापासून लांब जातीयेस. बयो मला दिसतंय हे सगळं, मला नाही चालणार तू तुझ्या स्वप्नांपासून दूर गेलेली. आजपर्यंतचा तुझा प्रवास आठव बयो. आता ती बयो म्हणते कितीही अंधार असला तरी काजव्याच्या प्रकाशानं आपल्याला वाट दिसतेच. मी तुम्हाला शब्द देते मी माझं स्वप्न अधुरं ठेवणार नाही. फक्त माझी साथ द्या तुम्ही. तुम्हाला जर वाटत असेल ना की आम्ही दोघांनी इथे राहावं तर तुम्ही त्यांचा रागराग करणं कमी करा, मी बोलते त्यांच्याशी. आता हिने शुभंकरांना इतकं छान समजवलंय, पण आता पुढे बघा ही त्या सुनीलला पण समजवते. पण आता ही बयो जात नाही की सुनील पुन्हा येतो उगाच यांना डिवचवायला. तो शुभंकरांना म्हणतो नका मांडे खाऊ, जाणार मी आणि बयो हैसून जाणार म्हणजे जाणार. चुटकी वाजवतो आणि म्हणतो 2 दिवसात बयोला नाही घेऊन गेलो ना तर नावाचा सुनील नाही. असं बोलून तो निघून गेलाय आणि उगाच त्याने धमकी दिली आहे शुभंकरांना असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता इकडे बाहेर रमाकांत आणि वौले भेटलेत. आता रमाकांतने त्याला दारू आणून दिली आहे. तेवढ्यात बयो बघते दारातनं आणि मग लगेच रमाकांत त्याचे शब्द फिरवत असतो. अरे काय दादा तुला किती वेळेला सांगितलं दारू पिऊ नको, तुझ्या चेडूला वाईट वाटतं ना. आता सुनीलचं लक्ष जातं बयोकडे. मग आता बयो बाहेर येते. आधी तर ती त्या रमाकांतच्या हातातली दारू सगळी खाली ओतून टाकते आणि मग सुनीलला म्हणते मला तुमच्याशी बोलायचंय जरा आतमध्ये या. मग आता रमाकांत घाबरतो आणि विचार करतो बापरे हिला काय बोलायचं असेल सुनीलशी. पण इराचा संताप झालाय कारण बयो पुन्हा एकदा जायची थांबली आहे. आता ती विचारच करत असते हे सगळं का होतंय, कशासाठी होतंय, म्हणजे चिडचिड करत असते. आरव येऊन तिला विचारतो बयोला बघितलंस का. इरा चिडते आणि म्हणते नुसतं बयो बयो बयो, तुला कळत नाही का रे. त्या बयोमुळे आणि तिच्या बाबामुळे आपल्या बाबाचं बिहेवियर चेंज होतंय. मग आता आरव म्हणतो अगं पण बयोचा काय दोष आहे सगळ्यात. इरा म्हणते अरे वा म्हणजे तिचा काय दोष आहे असं का बोलतोयस तू, अरे तिचा बाबा आहे ना तो. बरं ते सगळं सोड, तिला जर हाव नाहीये तर ती कशाला थांबली इथे, कारण तिचा बाप आपल्या बाबांच्या तुकड्यावर जगतोय म्हणून तिथे दोन्ही बापलेक मजा करताय. आरव म्हणतो अगं असं नाहीये इरा. मग आता इरा म्हणते अरे तुला दिसत नाहीये का आपल्या बाबाने काय नाही केलं त्याच्यासाठी तरी पण तो आपल्या बाबाशी इतकं वाईट वागतोय. आरव म्हणतो अगं मला दिसतोय आपल्या बाबाचा त्रास, आपल्या घरात काय चाललंय ते पण कळते, पण आपण बयोला कसं काय दोष द्यायचा आहे सगळ्याचा, तुला कळत कसं नाहीये इरा. पण आता इरा त्याच्याजवळ हात जोडते आणि म्हणजे तू ना ग्रेट आहेस रे बाबा, ग्रेट आहेस. तू एक काम कर,
तू न त्या बयोचं गोड गाणं गात बसतू. माझ्या बाबाला झालेला त्रास आता मी सहन करणार नाहीये. बापरे, आता ही जिद्दीलाच पेटली आहे. तर हा सीन सुद्धा खूप सुरेख दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. आता बयो त्या सुनीलला जवळ बसवते तिच्या आणि म्हणते, हे बघा, मला कळतंय की ते चुकते, पण मला माहिती आहे की ते खूप चांगले आहेत. माझे बाबा देव माणूस आहेत. आता सुनील बघतच राहतो बयोकडे आणि म्हणतो, अगं मी तुझा बाबा आहे ना, तू तर त्यांना डॉक्टर म्हणत होतीस ना. बयो म्हणते, ते तर मी आत्ता म्हणते त्यांना, पण आधीपासून ते माझे बाबाच होते. लहानपणापासून त्यांनी मला सांभाळलंय. जेव्हा जेव्हा मला त्रास झाला तेव्हा तेव्हा त्यांनीच मला आधार दिलाय. मला त्यांनी लहानपणापासून आतापर्यंत उभारी दिली आहे. मला सत्याचं बळ सुद्धा त्यांनीच दिलंय. सुनील म्हणतो की मी जन्म दिलाय ग तुला. बयो म्हणते, हो तुम्ही माझे जन्मदाते आहात, पण त्यांनी माझ्या जगण्याला अर्थ दिलाय. ते माझे वडील होते आणि कायम माझे वडील राहतील. सध्या मी त्यांना म्हणू नाही शकत, ते म्हणजे इरामुळे. मी त्यांना बाबा म्हटले काय नाही म्हटले काय, त्यांचं स्थान माझ्या मनामध्ये कायम असेल. फक्त ते माझे बाबा नाहीयेत, ते माझे गुरु आहेत, ते माझे आदर्श आहेत. मला अगदी त्यांच्यासारखं डॉक्टर व्हायचंय. प्रत्येक संकटाशी लढायचं बळ आहेत ते माझे. सुनील म्हणतात की मी कोणी नाही का ग तुझा. बयो म्हणते, तुम्ही आहात ना माझे वडील, पण तुम्ही माझं ऐकत नाही. दारू का पिता तुम्ही. सुनील म्हणतात, मागं मी करतोय प्रयत्न, मला जमत नाहीये. बयो म्हणतात, आता निश्चय करा, मला वचन द्या आणि ठेवा माझ्या डोक्यावर हात. आता याला मनात नसताना सुद्धा वचन द्यावंच लागतं आणि शपथ घ्यावीच लागते की मी दारू पिणार नाही म्हणून. तर आता बयो या सुनीलशी बोलून रमाकांतचा समाचार घ्यायला आली आहे. रमाकांतला ती जाब विचारते, त्यांच्याकडे दारू कुठून आली. हा रमाकांत म्हणतो, मला नाही माहिती ग, त्याच्या एखाद्या पंटरनी दिली असेल त्याला. मग आता बयो म्हणते, ते दिवसभर घरातच होते, मग कोण आणून देणार होतं त्यांना दारू. तुम्हीच दिली ना दारू. रमाकांत नाही म्हणत असतो, पण सुमन येते आणि म्हणते, खोटं बोलताय हे. अगं बयो थांब, तुला दाखवते. यांची दारूची सवय अजून सुटलेली नाहीये. आता सुमनने भल्या मोठ्या बाटल्या काढल्या त्या कपाटातून. रमाकांत बयोशी खोटं बोलत असतो की माझ्याकडे दारू नाहीये म्हणून, पण सुमन दारू काढून दाखवते. आता बयो म्हणते, आता या घरात कधी दारू येणार पण नाही आणि दिसणार पण नाही. आणि तिने सगळ्या दारूच्या बाटल्या त्या बेसिनमध्ये रिकाम्या केल्यात. आता ही सुमन म्हणते, बरं केलंस ग बयो, पण बाहेरून त्यांना दारू मिळाली तर काय करशील तू. बयो म्हणते, नाही आता तसं होणार नाही. त्यांनी मला वचन दिलंय की ते आता कधीच दारू पिणार नाही म्हणून. आता सुमन म्हणते, खरंच तुला असं वाटतं. बयो म्हणते, हो बघू आता. उद्याचा दिवस त्यांच्यासाठी नक्कीच नवीन दिवस येणार आहे, म्हणजे ते कधीच दारू पिणार नाही आता. असं म्हणजे बयोला वाटतंय विश्वास की ते दारू पिणार नाही म्हणून, पण सुमनला लक्षात आलंय की ते दारू पितीलच म्हणून. पण आता इथे हा भाग पूर्ण झालाय. पुढे आपण बघणार आहोत सुनील आणि शुभमकर दोघांमध्ये पुन्हा तमाशा झालाय. आता या सुनीलने डायरेक्ट बयोला बाहेर काढलंय आणि आता शुभमकर नाही म्हणत असतात म्हणून त्याने पोलिसांना बोलवलंय आणि बयोला ओढत असतात. एकीकडे शुभमकर आणि एकीकडे सुनील. बयोची इच्छा नाहीये शुभमकरांना सोडून जायची, पण आता हे सुनील म्हणतात, बघतोच मी माझ्या बयोला इथून नेण्यापासून मला कोण कोण अडवता येते. आणि आता या बयोची ओढाताणी सुरू आहे. तर प्रेक्षकांनो बघूयात हे स्वप्न आहे की सत्य, हे आपल्याला उद्याच कळेल. कसा वाटला आजचा भाग कळवा. तसं छान दाखवला त्यांनी आज. धन्यवाद.